त्रासाला वैतागून सोडून गेली. तिचे सुख नाही बघवले. पहिला पती सुशांतने सौभाग्येश्वरीला रस्त्यातच पेटवले. कोणत्या ना कोणत्या कारणातून हल्ली घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहे. लग्नानंतर 1-2 वर्षामध्येच घटस्फोट झाला तरी नवरा बायकोतील भांडण काही मिटत नसते. बऱ्याच वेळेला तिने आपल्याला फसवले आहे या भावनेने तो सुडाने पेटून उठतो. त्यातच तिने दुसरा घरोबा केला तर त्याच्या तळपायाची आग मस्तकात जाते. मला धोका देऊन ती दुसऱ्याबरोबर सुखाने नांदते या रागातून तो तिचा सूड घेण्याची तयारी करतो. अशा प्रकारच्या घटनेतूनच बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2:45 मालवण शहरात गजबजलेल्या एकाने आपल्या घटस्फोट दिलेल्या पत्नीला जाळून ठार मारले. या घटनेची मालवण पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे आहे. पण तोपर्यंत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मालवण जवळील धुरीवाडा येथील प्रीती केळुसरकर हिचा विवाह 7 ते 8 वर्षापूर्वी कुंभारमाट येथील सुशांत गोवेकर याच्याशी झाला होता. सुरुवातीला त्या दोघांचे बऱ्यापैकी चालले होते. नव्याचे 9 दिवस म्हणतात त्याप्रमाणे त्याच्या वैवाहिक जीवनात सुखाची भर आली होते. दोघेही मजेत आनंदात सुखा समाधानामध्ये संसार करत असताना सुशांतला दारू पिण्याचे व्यसन लागले. तो रोज रात्री दारू पिऊन येऊन पत्नी प्रीतीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिच्याशी भांडण काढू लागला होता. तिला मारहाण करू लागला होता. प्रीती ही सुशिक्षित आणि सुंदर होती. ती त्याची समजूत घालून त्याला आपलेसे करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु त्याच्या मनात वेगळेच विचार यायचे. आपली बायको सुंदर असल्याने ती परपुरुषाच्या नादाला लागलेली असल्यामुळे ते आपल्याकडे लक्ष देत नाही, आपल्याला किंमत देत नाही अशी त्याची भावना झाली होती. त्यातून त्या दोघांची भांडणे विकोपाला गेली होती. तो रोज दारू पिऊन त्याची छळवणूक करत तिला मारहाण करू लागला होता. त्या दोघांची भांडणे बऱ्याच वेळेला शेजाऱ्यांनी व नातेवाईकांनी मिटवण्याचा आणि त्यांच्यात समेट घडवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्या दोघांची भांडणे काही मिटली नाहीत. प्रीतीला त्याच्याकडून होणारा त्रास सहन होईना म्हणून ती आपल्या माहेर धुरीवाडा येथे निघून गेली. ती काही परत येईना. तसेच तिने त्याच्या विरोधात कोर्टात घटस्फोटाचा दावा दाखल केला. 2-3 वर्षांनी या दाव्याचा निकाल लागला. त्या दोघांनाही कोर्टाकडून घटस्फोट मिळाला. ते दोघे विभक्त झाले. दोघांचाही रस्ता मोकळा झाला. इकडे घटस्फोट मिळाल्यानंतर काही दिवसांनी घरच्या लोकांच्या संमतीने प्रीतीने दुसरे लग्न केले. ती दुसऱ्या नवऱ्याबरोबर आनंदात राहू लागली. तिने BSc पर्यंतचे शिक्षण घेतले असल्याने दुसऱ्या नवऱ्याच्या संमतीने मालवण शहरामध्ये एक नोकरी शोधली. ती मालवण स्थानकासमोरील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये काम करू लागली. तिथे तिला बऱ्यापैकी पगार मिळत होता. ती रोज धुरीवाडा येथून कधी बसने तर कधी नवऱ्याच्या गाडीवर कामाच्या ठिकाणी येत जात होती. सकाळी लवकर कामावर आलेली प्रीती संध्याकाळी उशिरा घरी परतत होती. तिचा हा संसार सुखा समाधानाचा चालला होता. पहिल्या लग्नात आपली फसगत झाल्याचे तिला माहीत असल्यामुळे ती दुसऱ्या लग्नाबाबत सतर्कच होते. दुसऱ्या लग्नावेळी तिने आपल्या प्रीती या नावाऐवजी सौभाग्येश्वरी हे नाव धारण केले होते. तिला सौभाग्येश्वरी हे नाव दुसऱ्या नवऱ्याने अत्यंत प्रेमाने दिले होते. तिच्या आयुष्याची नव्याने सुरुवात झाली होती. नव्या आयुष्याची, नव्या संसाराची स्वप्ने सौभाग्येश्वरीने पाहायला सुरुवात केली. तिचा दुसरा नवरा तिला समजून घेणारा भेटला असल्याने मागील सर्व काही विसरून ती नव्या संसारात रममाण झाली होती. येणारा प्रत्येक दिवस तिच्यासाठी नवी उमेद, नवी क्षितिजे घेऊन येत होता. पहिल्या नवऱ्याकडून तिला जे काही मिळाले नाही ते तिला दुसऱ्या नवऱ्याकडून मिळत असल्यामुळे ती तशी आनंदात होती. परंतु नेतेला तिचा हा आनंद काही पाहवत नव्हता. सुशांत याचा स्वभाव हा चिडखोर आणि भांडखोर असल्याने त्याला पहिल्या पत्नीचे सुख पाहवत नव्हते. तो रोज कोणत्या ना कोणत्या कामासाठी मालवण येथे येत जात असे. त्यामुळे प्रीती जिथे नोकरीला आहे ते त्याला माहीत होते. तिने आपल्याला धोका दिला आहे अशी त्याची भावना होती. तसेच तिने आपल्याला घटस्फोट देऊन दुसरे लग्न केले आहे हे त्याला मान्य नव्हते. आपल्या संसारात आग लावून दुसऱ्याचा संसार ती नीट करत आहे याचा त्याला राग आला होता. सुशांतला तिच्यावर सूड उगवायचा होता. तिला तिच्या आयुष्यातून बर्बाद करायचे होते. तो तिच्यासाठी हल्ली इतका दारूच्या आहारी गेला होता की त्याला दिवस आणि रात्र समजत नव्हते. काही करून प्रीतीला अद्दल घडवायची
असे त्याने ठरवलेले होते. त्याने आता वेगळाच प्लॅन केला होता. बुधवार दिनांक 25 रोजी तो सकाळीच मालवणमध्ये आला होता. बराच वेळ इकडे तिकडे केल्यानंतर तो एका बारमध्ये गेला. तिथे त्याने मनसोक्तपणे दारू रिचवली. दारूची नशा चढल्यावर तो दुचाकीने एका पेट्रोल पंपावर गेला. त्याने एका बाटलीत 100 रुपयाचे पेट्रोल घेतले. दुपार होत आली होती. मालवण बस स्टँडमध्ये त्याने आपली दुचाकी लावली. दुपारचे साधारण 2 वाजले असतील. बस स्टँड बाहेर येऊन तो प्रीती काम करत असलेल्या डायग्नोस्टिक सेंटर बाहेर थांबला. दुपारची वेळ असल्याने त्या सेंटरमध्ये जास्त गर्दी नव्हती. त्याने रस्त्यावरील आणि डायग्नोस्टिक मधील अंदाज घेतला. त्याची दारूशी नशाही उतरली होती. तो थेट डायग्नोस्टिक मध्ये शिरला, जिथे प्रीती कामात मग्न होती. कामात मग्न असणाऱ्या प्रीतीजवळ जात त्याने आपण आणलेल्या बाटलीतील पेट्रोल तिच्या अंगावर भराभर ओतले. तिला काही समजण्याच्या आतच त्याने लायटरने तिला आग लावली. तिच्या अंगावर आगीचा भडका उडाला. ती घाबरली व जीव वाचवण्यासाठी ती पळतच सेंटरच्या बाहेर ओरडत रस्त्यावर आली. ते दृश्य पाहून अनेकांचा थरकाप उडाला, तर काही जणांनी पुढे सरसावत तिला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. कुणी तिच्या अंगावर चादर टाकली तर कुणी माती टाकली, पण ती जवळपास 70% पुढे भाजली होती. ती जीवाच्या आकांताने ओरडत होती. आपल्याला पहिल्या नवऱ्याने जाळल्याचे ती सांगण्याचा प्रयत्न करत होती. काहींनी प्रसंगावधान राखून ॲम्ब्युलन्स बोलावली. तिला त्यात घालून उपचारासाठी मालवण येथील सरकारी रुग्णालयात नेले. तिथे तिची गंभीर अवस्था बघून तिला पुढील उपचारासाठी सिंधुदुर्ग ओरोस येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेनंतर तिचा पहिला पती सुशांत गोवेकर हा कोणाला काही समजण्याच्या आधी तेथून पळून गेला होता. या घटनेची माहिती मालवण पोलिसांना मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेची माहिती तिच्या दुसऱ्या नवऱ्याला दिली. तो तातडीने ओरोस येथील सरकारी रुग्णालयात आला. मालवण पोलीस या घटनेची माहिती घेत असताना सौभाग्यश्वरी उर्फ प्रीती केळुसकर हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती पोलिसांनी सौभाग्यश्वरी हिच्या दुसऱ्या नवऱ्याकडून घेतली. त्याने पोलिसांना माहिती दिली की त्याच्या पत्नीला तिचा पहिला पती सुशांत गोवेकर हा त्रास देत होता. तो तिला ठार मारण्याची धमकी देत होता. त्यानेच तिच्यावर सूड उगवला आहे. दरम्यान या घटनेनंतर संशयित सुशांत गोवेकर हा पळून गेला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी सुशांत गोवेकर याचे मोबाईल लोकेशन काढले असता तो कुंभार माठ येथे लपून बसल्याची माहिती मिळाली. तेथे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याला मालवण पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली. सुरुवातीला तो मी तिला का मारेन, तिचा माझा घटस्फोट झाला आहे, तिचा माझा काही संबंध नाही असा आवाज आणला. परंतु तो खोटे बोलत आहे हे पोलिसांनी ओळखून त्याला बोलते केले असता त्याने गुन्हा कबूल केला. सौभाग्यश्वरी हिच्या दुसऱ्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार सौभाग्यश्वरी उर्फ प्रीती केळुसकर वय वर्षे 32 हिच्या खून प्रकरणी सुशांत सहदेव गोवेकर वय वर्षे 35 हिच्या खून प्रकरणी सुशांत सहदेव गोवेकर वय वर्षे 35 याच्या विरोधात कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.